This call is now being recorded. This call is now taking notes. ओके. काल कुठपर्यंत बघितलं होतं सुषमा, सांगू शकतेस का बाळा? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पर्यंत बघितलं होतं. व्हेरी गुड. ट्रिग्नोमेट्री मराठीमध्ये काय म्हणतो आपण? त्रिकोणमिती. त्रिकोणमिती. शाबाश. त्रिकोणमिती कशामुळे म्हणतो याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला त्रिकोण म्हणजे ट्रायंगल, मिती म्हणजे मेट्री, जॉमेट्री आपण बघतो ना. हो सर. मेट्री म्हणजे मोजणे. हा. मग आपल्याला इथे त्रिकोणाचे मोजमाप करायचे आहे थोडक्यात. ठीक. किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किती असतात? 6. ओके. कुठले कुठले असतात बाळा? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा. व्हेरी गुड. टॅन थिटा म्हणजे? टॅन थिटा म्हणजे एडजेक्शन साइड अँड अपोजिट साइड. व्हेरी गुड. अपोजिट साइड अपॉन एडजसेंट साइड. यस सर. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. काल तुम्हाला हे पण सांगितलं होतं. नोट कितीची सांगितली होती सुषमा? सर 500 ची सांगितली होती. शाबाश. 500 ची नोट इज मोस्ट इम्पॉर्टंट नोट. Every trigonometric function comes with angle and gives us what? Value. ठीक आहे. रेसिप्रोकल फंक्शन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री इज व्हॉट? साईनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, तर ऑटोमॅटिकली कोसेकचा रेसिप्रोकल आहे साईन. कॉसचा रेसिप्रोकल आहे सेक, ऑटोमॅटिकली सेकचा रेसिप्रोकल आहे कॉस. टॅनचा रेसिप्रोकल इज कॉट, तर कॉटचा रेसिप्रोकल इज व्हॉट? टॅन. काल तुम्हाला हा टेबल सांगितला होता मी, आणि काहीतरी गोष्ट सांगितली होती, आठवते का तुम्हाला? काय गोष्ट सांगितली होती सुषमा? काय बोललो होतो जाता जाता? सर तुम्ही हा टेबल ट्रिकने सांगणार होता. हा सर. हा, मी बोललेलो की हा टेबल आपण ट्रिकने समजून घेऊ. ठीक आहे. ती हो ट्रिक सर. काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, स्टँडर्ड अँगल्स किती आहेत रे टोटल? किती स्टँडर्ड अँगल्स आहेत इथे लिहिलेले माझे आपल्या समोर? 5. 5. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. हे 5 स्टँडर्ड अँगल्स आहेत. ठीक आहे. आणि मला सांगा, भगवंतांनी आपल्याला किती बोट दिली रे लेफ्ट हँडला? 5. मी ड्रॉइंग काढतोय, हसू नका. माझं ड्रॉइंग परफेक्ट नाही, पण समजून घ्या की हा आपला हात आहे. आलाय व्यवस्थित मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? हो सर, आलाय. छान आला ना? हो सर. व्हेरी गुड. सो आता आपल्याला जे 5 फिंगर्स भगवंतांनी दिलेली आहे, हा कुठला हात आहे माहिती का तुम्हाला? हा आहे लेफ्ट हँड. कुठला हँड आहे हा? लेफ्ट हँड आहे हा. आणि लेफ्ट हँड कसा ठेवलाय आपण? तर हा लेफ्ट हँड डाऊनवर्ड फेसिंग आहे. म्हणजे हे मी जे ड्रॉ करतो येल्लो येल्लो, हे काय रे? नख. व्हेरी गुड. म्हणजे हा डाऊनवर्ड फेसिंग आहे, अपवर्ड फेसिंग नाही. आपल्याकडे त्याचं फेसिंग नाहीये. आलं का लक्षात? हो सर. येस. आता जर लेफ्ट हँड आपल्याला दिलेला आहे, लेफ्ट हँडच्या भरोश्यावर आपण सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. एकदम सिंपल गोष्ट आहे. जर हे 5 स्टँडर्ड अँगल्स आहेत, तर या 5 स्टँडर्ड अँगलला भगवंतांनी आपल्याला जी 5 फिंगर्स दिलेली आहे, त्या 5 फिंगर्सवर वाटून देऊ, स्टार्टिंग फ्रॉम 0. ठीक आहे. 0, दिस इज व्हॉट? 30. दिस इज व्हॉट? 45. दिस इज 60 60. and this is 90. 90. ठीक आहे. तुम्ही 2 मिनिटं तुमचा फोन उजव्या हातात पकडा किंवा खाली ठेवा आणि लेफ्ट हँड कडे या नजरेने बघा की थंब इज व्हॉट? हा जो असतो हा कोण आहे रे? हा थंब आहे. 0 वर जो आहे तो कोण आहे? थंब. थंब. 30 वर जो आहे तो कोणता फिंगर आहे?
30 वर जो आहे तो फिंगर कुठला आहे, त्याला म्हणतात इंडेक्स फिंगर. ओके, येस ऑर नो, मला Yes, sir. उत्तर द्या पटापट. ओके सर. सेकंड फिंगर इज इंडेक्स फिंगर, थर्ड इज मिडल फिंगर. बरोबर ना? हो सर. देन नेक्स्ट इज रिंग फिंगर. 60 डिग्रीला जो आहे त्याला म्हणतात रिंग फिंगर. आणि शेवटचा जो आहे त्याला म्हणतात लिटिल फिंगर. ओके, ओके सर. येस. आता मी याच्यामध्ये काय केलंय, सगळे स्टँडर्ड अँगल्स माझ्या 5ही बोटांवर वाटून दिले. किती स्टँडर्ड अँगल्स आहेत टोटल, तर 5च आहे. नाही. ठीक आहे, म्हणून ते 5 स्टँडर्ड अँगल्स इथे वाटून दिले. आता मी कुठलाही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेतला तर त्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला विथ अँगल सॉल्व्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी मी एक फॉर्म्युला लक्षात ठेवेल, जो फॉर्म्युला सगळ्यांसाठी सेम असेल. स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ फिंगर्स. स्क्वेअर रूट ऑफ फिंगर्स डिवायडेड बाय 2. ओके, स्क्वेअर रूट ऑफ फिंगर्स डिवायडेड बाय 2 हा एकच फॉर्म्युला सगळीकडे यूज करणार आहोत. ओके, हा एकच फॉर्म्युला आहे जो सगळीकडे यूज होईल. मला एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, मी 5 सेकंदात वापस येतो. ठीक आहे, 5 सेकंद एकदम लिटरली नका घेऊ, पण मी येतो 2 मिनिटं. थांब, मी लेक्चर मध्ये करतो. मी 9:30 मी लेक्चर मध्ये आहे, 9:30ला फ्री झालो की करतो फोन. मी लेक्चर मध्ये आहे, 9:30ला फ्री झालो की फोन करतो. हॅलो हॅलो, आहात का सगळेजण? यस सर. ओके, फॉर्म्युला काय आहे आपला, स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ फिंगर डिवायडेड बाय काय, 2. 2. ओके, आता आपण साइन फंक्शन जर आलं तर साइन फंक्शन साठी आपण फिंगर्सची राईट साइड बघू. राईट समजतं ना तुम्हाला, राईट अँड लेफ्ट? हो सर, समजतं. राईट साइड ऑफ फिंगर्स. ठीक, आणि कॉस जर आलं तर कॉस साठी आपण बघणार लेफ्ट साइड ऑफ द फिंगर. ठीक आहे, साइन साठी बघणार आपण राईट साइड, कॉस साठी बघणार आपण लेफ्ट साइड. आता मला सांगा किती स्टँडर्ड अँगल्स आहेत? 5. म्हणजे इथे साइन सोबत 0 लिहू शकतो का? साइन 0, साइन 30, मग येणार साइन 45, बरोबर ना? मग येणार साइन 60. बोलत चला, मला माहिती नाही असं समजा. लास्टला येणार साइन 90. शाबास. आता मला सांगा इथे काय लिहिलेलं आहे, साइन साठी कुठली साइड बघणार आपण? राईट साइड. राईट साइड ऑफ व्हॉट, फिंगर. ठीक आहे, मग आता 0 कुठे आहे रे? 0 इथे, बरोबर. थंब वर आहे, थंब वर. थंबच्या राईट साइडला किती नंबर ऑफ फिंगर्स आहेत? थंबच्या राईट साइडला 0 है ना. थंबच्या राईट साइडला काहीच नाहीये. त्याला टाकलं रूट मध्ये. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज व्हॉट, 0 है ना. रूट 0 काय असतं? 0 ना. वर्गमुळात 0 म्हणजे 0. 0 भागीला काही पण टाकलं तर आन्सर काय? 0च. 0. म्हणून साइन 0 काय? 0. ठीक आहे, पुढे जाऊया का? हो सर. साइन 30च्या राईट साइडला किती फिंगर्स आहेत? 1. 1. त्याला टाकलं रूट मध्ये. रूट 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय किती? 2. म्हणजे साइन 30 किती? 1/2. नेक्स्ट आहे साइन 45. 45च्या राईट साइडला किती फिंगर्स रे? 2. 2. त्याला टाकलं रूट मध्ये डिवायडेड बाय 2.
पण मला सांगा हा डिवाइड बाय 2 जो आहे त्याला √2 इंटू √2 असं लिहू शकतो ना? हो सर. 2 म्हणजे वर्गमुळात 2 इंटू वर्गमुळात 2. मग हा एक √2 आणि हा एक √2 कॅन्सल, मग इथे उरला 1. मग काय ऍक्च्युअली 1/√2. स्क्वेअर रूट 2. ओके. नेक्स्ट कोण आहे? साइन 60. 60. 60च्या राईट साईडला किती फिंगर्स आहे रे? 3. त्याला टाकलं रूट मध्ये तर तो काय होईल? √3 अपॉन कोण? 2. 2. समजलं? येस ऑर नो? येस सर. देन येतो नेक्स्ट साइन 90. साइन 90च्या राईट साईडला किती फिंगर्स आहेत रे? 90च्या राईट साईडला 4. 4. 4ला टाकलं रूट मध्ये. √4 म्हणजे किती? 2. 2. √4 म्हणजे 2 अपॉन 2. 2 गेट्स कॅन्सल, किती उरला? 1. साइन 90 किती? 1. आलं का लक्षात? हो सर. आता आपण कॉस साठी बघूया. कॉस 0, मग येणार कॉस 30, मग येणार कॉस 45, बरोबर ना? मग येणार कॉस 60, 60. मग येणार कॉस 90. ओके. कॉस 0. कॉस साठी कुठली साईड बघायची रे? लेफ्ट साइड ऑफ लेफ्ट साइड ऑफ द फिंगर. मग आता इथे आलो. 0, कॉस 0. कॉस साठी लेफ्ट साइड पाहिली तर 0च्या लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 4. 4. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. 2. 2 अपॉन 2 इज 1. 2. 2 अपॉन 2 इज 1 ना? येस सर. देन कॉस 30. कॉस 30च्या लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 3. 3. त्याला टाकलं रूट मध्ये म्हणजे √3 अपॉन 2. ओके. कॉस 45 आणि साइन 45 याच्या लेफ्टला आणि राईटला, 45च्या लेफ्टला आणि राईटला सेम नंबर ऑफ फिंगर्स आहे, म्हणून याची व्हॅल्यू सेमच असणार. साइन 45 आणि कॉस 45 इज सेम, 1/√2. आलं का लक्षात? नेक्स्ट इज कॉस 60. कॉस 60 साठी लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 1. 1. 1 रूट मध्ये टाकलं तर किती होईल? 1च डिवायडेड बाय 2. बरोबर का? देन कॉस 90. कॉस 90च्या लेफ्ट साइडला किती फिंगर्स आहेत? 0. 0 अपॉन 2 इज व्हॉट? 0. 0. ओके. आता मला सांगा कुठली व्हॅल्यू मला पाठ करावी लागली का रे? नाही. कुठली व्हॅल्यू मी पाठ करून लक्षात ठेवली आहे का? नाही. आपल्या सोबत नेहमी लेफ्ट हँड असतोच ना, हो सर. त्याच्यावरून आपण कुठली व्हॅल्यू लगेच काढू शकतोच ना, बरोबर की नाही? येस सर. साइन आणि कॉस निघाला तर त्याच्यावरून कोण निघेल? टॅन. कारण Tan. टॅन काय असतो? टॅन असतो साइन अपॉन कॉस. इथे बघा है ना, बरोबर की नाही? जर हो साइन निघाला तर ऑटोमॅटिकली कोण निघेल? कोसेक, है की नाही? कारण कोसेक काय असतो? साइनचा उलटा, बरोबर की नाही? जर कॉस निघाला तर कॉस वरून कोण निघेल? सेक, कारण सेक काय? कॉसचा उलटा, बरोबर? जर साइन आणि कॉस ऑलरेडी भेटले तर टॅन भेटला, टॅन सारखाच कॉट पण भेटून जाईल. आलं का लक्षात? यासाठी मला कुठलीही व्हॅल्यू पाठ करावी लागली का? नाही. मी काय केली? प्रत्येक व्हॅल्यू काढली, बनवली. ट्रिग्नॉमेट्री मध्ये सगळ्या व्हॅल्यूज अशाच आपण बनवू शकतो, काढू शकतो. ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युले आपण बनवू शकतो. एक पण फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. ठीक आहे? आलं का लक्षात? येस ऑर नो? येस सर. व्हेरी गुड. किती लोक आहेत क्लासमध्ये सुषमा? सुषमा, सर 3. 3 लोक आहेत. तू, मोक्षदा आणि ज्ञानेश्वर, बरोबर अनुष्का का? पण आहे सर. अनुष्का 4. पण आहे का? 4 आहेत. बरं, बाकी लोकांना समजतंय का रे बाळांनो? हो सर. हो सर. ओके. जायचं का मग पुढे? हो सर. कंटिन्यू. हा. इथे इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, की सर हे समजलं नाही परत सांगा वगैरे असं काही?
इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही सर. बर. त्याच्यानंतर आपण बघू, हे होते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड अँगल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड अँगल्स नंतर बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज. बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज. ओके. बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज किती असतात सुषमा? सुषमा, बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज. बरं जाऊ द्या. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू. क्लासमध्ये आहात का तुम्ही? हो सर. मग मला उत्तर द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही गोष्ट माहिती आहे का? नाही. याला म्हणतो आपण बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज. त्या असतात 3. ओके. त्याच्यामध्ये आपण घेतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर दुसरी फंडामेंटल आयडेंटिटी आहे 1 प्लस प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. माहिती तर आहे बाळा तुला मग. हो सर, प्रश्न समजला नव्हता. तिसरी सांग. कॉट वर्ग थिटा प्लस 1 बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणजेच 1 प्लस कॉट वर्ग थिटा असं लिहू शकतो. यस सर. 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा इज इक्वल्स टू 1. 1 प्लस टॅन वर्ग थिटा इज इक्वल्स टू सेक वर्ग थिटा. तिसरी आहे 1 प्लस कॉट वर्ग थिटा इज इक्वल्स टू कोसेक वर्ग थिटा. या फंडामेंटल आयडेंटिटीज लक्षात ठेवाव्या लागतील. या फंडामेंटल आयडेंटिटीज खूप ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत आणि खूप ठिकाणी लागतात. या गोष्टी माहिती असल्याच पाहिजे. जर तुम्हाला नसतील माहिती तर नोट डाऊन करून घ्या. अच्छा, या गोष्टी हे वरचं नोट डाऊन केलं का रे तुम्ही? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्टँडर्ड अँगल्स. हो सर. असा हात काढला का तुमच्या नोटबुक मध्ये? हो सर. हो सर, काढला. व्हेरी गुड. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल नंतर जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा. फंडामेंटल आयडेंटिटीज पण लिहून टाका पटकन. त्यांचं नाव लक्षात ठेवा कायमस्वरूपी की दीज आर बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज. ठीक आहे. हो सर. लिहिल्यात का? हो सर. हो. ओके. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बेसिक फंडामेंटल आयडेंटिटीज इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर तुमचं 10वीच होतं. याच्या पुढे जे आपण आता अभ्यास करणार आहोत ते थोडंफार 11वीचं असेल. ठीक आहे. मी इथे काय काय गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतोय ते लक्षात घ्या. मला सांगा, पहिले मी तुम्हाला हे सांगतो की या फंडामेंटल आयडेंटिटीज कुठून आल्या आहेत, म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल. ठीक आहे. ओके सर. जर समजा एक सर्कल आहे माझ्याकडे, वर्तुळ. ओके. डायग्राम थोडी मोठी काढतो अजून. समजा एक वर्तुळ आहे माझ्याकडे. मला सांगा रे, हे काढलेलं काय आहे रे मी? आठवतंय का तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस? हो सर. त्याला काय म्हणतात? एक्स अक्ष आणि वाय अक्ष का? हो सर, अक्ष म्हणतात. एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना ओरिजिन वर भेटतात. ओरिजिनला काय म्हणतात तुम्ही? हा ओ पॉइंट जो आहे त्याला मध्यबिंदू. मध्यबिंदू. ओके. मध्यबिंदू.
ओरिजिनला भेटतो. ठीक आहे. जर मी या सर्कलवरचा कुठलाही एक पॉइंट कन्सिडर केला, सपोज या सर्कलवरचा मी पॉइंट कन्सिडर करतोय px, y, बरोबर ना? आणि त्या पॉइंटला जर मी ओरिजिन सोबत जोडला, मध्यबिंदूला इंग्लिश मध्ये म्हणतात ओरिजिन. ओके. ओके सर. ओरिजिन एक्स ऍक्सिस, एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे दोघं एकमेकांना कुठे भेटतात, तर ते ओरिजिनवर भेटतात. ओके. जर मी ओरिजिन पासून पॉइंट पी पर्यंत जोडणारी ही लाल रेषा जर ड्रॉ केली, तर हिला आपण काय म्हणतो? त्रिज्या. सर त्रिज्या. त्रिज्या म्हणजे Radius. इंग्लिश मध्ये रेडियस, बरोबर? हो सर. रेडियसला आपण डिनोट करतो आर नी. ओके. ओके सर. या सर्कल मध्ये आर इज इक्वल्स टू आहे 1. आर ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 आहे. मी जर या पॉइंट पी पासून खाली एक्स अक्षावर एक पॉइंट मार्क केला, ज्याला मी एम म्हटलं, आणि हा ट्रायंगल OMP जर फॉर्म केला, आता मी या पूर्ण ट्रायंगल बाहेर घेऊन मोठा ड्रॉ करतोय. समजेल ना तुम्हाला? OMP समजतंय का? यस सर. हा आहे 90 अंशाचा कोन. जर मी ह्या अँगलला कन्सिडर केलं की हा आहे थिटा, तर इथून O पासून M पर्यंतचं डिस्टन्स किती आहे रे? एक्स का? बरोबर ना? एक्स. आणि P आणि M चं डिस्टन्स किती आहे रे? वाय का? बरोबर ना? आणि हा OPR आहे, त्याला आपण 1 कन्सिडर केलंय. हो सर. या सर्कलला इंग्लिश मध्ये म्हणतात युनिट सर्कल. कोणतं सर्कल म्हणतात? युनिट सर्कल. हा, इथे मी वाटल्यास नाव लिहून देतो तुम्हाला. कोणतं सर्कल आहे हे? युनिट सर्कल. युनिट सर्कल का म्हणतात त्याला? कारण की त्याची रेडियस जी आहे ती किती आहे? 1. किती आहे त्याची रेडियस? 1. 1. त्याची रेडियस 1 असल्यामुळे त्याला युनिट सर्कल असं नाव आहे. युनिट सर्कल मधून हा ट्रायंगल OMP जो आहे, मी तो असा साईडला काढला. आता नेहमी लक्षात ठेवा की जर राईट अँगल ट्रायंगल असेल, तर तिथे 2 लोक कंपल्सरीली येऊन इंटरफिअर करणार. तर ते 2 लोक कोण आहेत? पहिला आहे, जर तुमचा काटकोन त्रिकोण आला तर कंपल्सरीली एक जण येतो, ज्याचं नाव आहे पायथागोरस, है ना? हो सर. पायथागोरस. सो बाय पायथागोरस थेरम. थेरम म्हणजे प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार मी असं लिहू शकतो का रे? OP असं लिहितो, OM स्क्वेअर प्लस PM स्क्वेअर इज इक्वल्स टू OP स्क्वेअर. बरोबर का? राईट सर. OM म्हणजे काय होता? एक्स. बरोबर ना? म्हणजे एक्स स्क्वेअर. प्लस PM म्हणजे काय होता? वाय. म्हणजेच वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू OP म्हणजे काय? 1. 1 स्क्वेअर इज 1 ओनली. बरोबर का? यस सर. मी तुम्हाला सांगितलं 2 जण इंटरफिअर मारणार. आतापर्यंत फक्त एकच आला, पायथागोरस. दुसरा कोण असणार रे? दुसरं कंपल्सरीली असणार ट्रिग्नोमेट्री. राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे कोण इंटरफिअर करणार? एक पायथागोरस आणि दुसरा ट्रिग्नोमेट्री. ओके. मग आता ट्रिग्नोमेट्री मध्ये काय असतं? साइन थिटा. बरोबर ना? आता ह्या चित्रावरून OMP या डायग्राम वरून मला सांगा, साइन थिटा काय असेल रे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. बरोबर ना? समोरील बाजू छेद कर्ण. समोरील बाजू y आहे, कर्ण 1 आहे. बरोबर का? हो नाही, काहीतरी बोला. हो सर. आणि कॉस थिटा बरोबर लगतची बाजू छेद कर्ण, लगतची बाजू x आहे आणि हा 1 आहे. म्हणजे साइन थिटा कोण आहे रे? साइन थिटा y आहे. वाय. आणि कॉस थिटा कोण आहे रे? तर एक्स. तो x आहे. समजलं? यस. आता मी ह्या x आणि y ला इथे पुट करणार उचलून. मला सांगा, एक्स स्क्वेअर म्हणजे काय?
कॉस वर्ग थिटा. आणि वाय वर्ग म्हणजे काय? साइन वर्ग थिटा. इज इक्वल्स टू 1. 1. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज अवर फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. समजलं का? यस सर, क्लिअर. क्लिअर. आता मला सांगा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 असेल. मी याच्यावरून बाकी दोन ज्या आहेत त्या पण डिफाईन करू शकतो. दुसरी कोणती? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. जर मी याला केलं डिवाइड, है ना, डिवाइड थ्रू आउट बाय साइन स्क्वेअर, पहिले कॉस स्क्वेअर ने करू, कॉस स्क्वेअर थिटा. पूर्ण इक्वेशनला थ्रू आउट म्हणजे काय? पूर्ण इक्वेशनला कॉस स्क्वेअर थिटानी जर डिवाइड केलं तर मला काय भेटेल? असं दिसेल का सांगा बरं का? कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. असंच दिसेल का रे? यस सर. कॉस स्क्वेअर थिटा गेट्स कॅन्सल, तर इथे उरला 1 प्लस साइन अपॉन कॉस काय असतो? टॅन. 10. त्याचा पण वर्ग घेतला. आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय? सेक. सेक त्याचा थिटा. पण वर्ग घेतला. तर हा होतो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही झाली आपली सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी. बरोबर ना? राईट सर. तिसरी पण याच्यावरूनच काढू शकतो आपण. तिसरीच्या वेळेस काय म्हणायचं? डिवाइड, एकदा कॉस स्क्वेअरनी डिवाइड केलं होतं, आता साइन स्क्वेअरनी डिवाइड करू. ओके, साइन स्क्वेअरनी डिवाइड केलं तर कसं दिसेल रे? कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल. कॉस अपॉन साइन म्हणजे काय रे? कॉट, तो पण स्क्वेअर मध्ये, प्लस 1 इज इक्वल्स टू 1 साइन. अपॉन साइन म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. याला जर छान लिहिलं तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू येतो आपला कोसेक स्क्वेअर थिटा. ही झाली आपली थर्ड फंडामेंटल आयडेंटिटी. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? कोणी बोलेल का? इथपर्यंत कोणाला काहीही डाऊट असल्यास विचारा. कोणाला डाऊट आहे का रे? नो सर. ओके, फंडामेंटल आयडेंटिटीज क्लिअर आहेत का तुम्हाला? यस सर, क्लिअर. व्हेरी गुड. सुषमा, मला सांग, पहिली फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे बाळा? साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. शाबाश. आताच यालाच इंग्लिश मध्ये बोलण्याची प्रॅक्टिस कर. साइन सांग. स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. व्हेरी गुड बेटा, शाबाश. नेक्स्ट, सेकंड वाली कुठली आहे? कोण सांगणार? अनुष्का, सांगू शकतेस का बाळा? नाही सर, मी नव्हते मगाशी. अच्छा, कोण आहे अजून? मोक्षदा आहे का? ज्ञानेश्वर आहे का? येस सर. सांग ज्ञानेश्वर, दुसरी कुठली आहे बाळा? 1 प्लस टॅन स्क्वेअर. 1 प्लस 1 टॅन प्लस थिटा टॅन स्क्वेअर, इंटू टॅन स्क्वेअर थिटा. हे बघ इथे, मराठी 1 सांग. प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, हा सांग, मराठीत सांग आधी, मग तिला आपण इंग्लिश मध्ये कन्वर्ट करू. हा सांग. 1 प्लस सांग टॅन बाळा. थिटा 1 प्लस सेक थिटा वर सेक वर्ग थिटा. हा, परत मराठीत बोल पहिल्यापासून, काही फरक नाही पडत, चुकलं तर चुकलं. सांग. 1 प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. व्हेरी गुड.
अजून कोण आहे क्लासमध्ये? मोक्षदा हो सर आहे. आहे का? मोक्षदा हो सर आहे. बोल मग मोक्षदा. 1 प्लस कॉट कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. शाबाश. कोणी उत्तर दिलंय? मोक्षदाने दिलं की सुषमाने दिलं? मोक्षदा. मोक्षदाने सर. मोक्षदाने दिलं ना. सगळ्यांचे मुलींचे आवाज मला सारखेच वाटतायत. एनिवेज, जर तुम्हाला हे कळलं असेल तर फटाफट नोट डाऊन करून घ्या. इथून राहू देऊ का? फटाफट नोट डाऊन करून घ्या. 2 मिनिट देतो मी तुम्हाला. झालं सर. घेऊ का पुढे? हो सर. झालं का सगळ्यांचं? हो म्हणा, मग मी पुढे घेतो. हो सर. झालं का लिहून? चला पुढे जायचं का? कंटिन्यू सर. ओके, व्हेरी गुड. बाकीच्यांचं लिहून झालं का रे? येस म्हणा पटापट. हो सर. झालं ना? व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आपण. फंडामेंटल आयडेंटिटीज बघितल्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन in a different quadrants. Signs of trigonometric functions in a different quadrants. याला मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून सांगतो. सायन्स म्हणजे चिन्ह. ठीक आहे? समजतंय का? आवाज येतोय का? यस सर येतोय. सायन्स म्हणजे चिन्ह. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे चिन्ह वेगळ्या वेगळ्या क्वाड्रंट्स मध्ये काय असतील ते आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. ओके, मला सांगा, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे, बरोबर का? हो सर. ओके, आता मला सांगा किती क्वाड्रंट्स असतात रे टोटल? अच्छा, मला सांगा क्वाड्रंट्सला तुम्ही काय म्हणतात मराठीमध्ये? क्वाड्रंट्स काय म्हणतो सुषमा आपण क्वाड्रंट्सला मराठीमध्ये? अक्ष. नाही बाळा, अक्ष ऍक्सिसला म्हणतो. एक भाग सर. एक भाग का? म्हणजे त्यात पूर्ण ह्याचा चतुर्थांश किंवा एक भाग. चतुर्थांश, चतुर्थांश, बरोबर.
तर 1/4 हा झाला, बरोबर. हा झाला 2/4, हा झाला सर, त्याला 3 चरण म्हणतात. चरण. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, बरोबर ना. सर आम्हाला आणि चतुर्थांश सांगितलं होतं. काय सर मला चरण सांगितलं होतं. चतुर्थांश सांगितलं होतं. बरं, ऐका दोघी मिळून आता ऐका. इथून पुढे तुम्ही याला काय म्हणणार ते मी सांगतो. क्वाड्रंट. ठीक आहे. याला आपण म्हणणार क्वाड्रंट. ठीक आहे. तुम्हाला कोणी काही सांगितलं असेल तरी आता इथून पुढे याला काय म्हणणार आपण. क्वाड्रंट. तर मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट हा आहे का, बरोबर का. मी जिथे 1 लिहिलेला आहे, बरोबर हो का. सर, बरोबर आहे. परत खोडून लिहितो सगळ्या गोष्टी. मला सांगा, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे का. येस सर. येस, सगळेजण येस म्हणा. येस सर. हा सेकंड क्वाड्रंट आहे का, येस म्हणा. नाही सर. व्हेरी गुड. कोणता आहे मग हा. तो आहे चौथा. मग हा सेकंड क्वाड्रंट आहे का, हो म्हणा. हो. हो सर. हा थर्ड आहे का. नाही सर. नाही. नाही, बरोबर. मग कोणता थर्ड आहे, हा थर्ड आहे. ओके. येस सर. आणि हा कुठला आहे, तर हा फोर्थ क्वाड्रंट आहे. आता मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघंही पॉझिटिव्ह असतात का रे. एक्स पॉझिटिव्ह, वाय Yes, sir. पॉझिटिव्ह, बरोबर का. येस सर, पॉझिटिव्ह असतात दोन्ही पण. अधिक असं म्हणतो ना आपण त्याला. अधिक असं म्हणतो का. हो सर. धन, बरोबर. इथं काय असतो, ऋण धन. हो सर, ऋण आणि धन. इथं ऋण. येस सर, मायनस. आणि इथं असतो धन ऋण. प्लस मायनस. शाबास, म्हणजे तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत. आता फक्त ह्याच गोष्टींमध्ये आपण एक कन्सिडर करू. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कसा आहे रे, पॉझिटिव्ह, बरोबर का. वाय कसा आहे रे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स कसा आहे रे, निगेटिव्ह. वाय कसा आहे रे. पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कसा आहे रे, निगेटिव्ह. वाय कसा आहे रे. निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स कसा आहे रे, निगेटिव्ह. एक्स फोर्थ क्वाड्रंट मध्ये. पॉझिटिव्ह. वाय कसा आहे रे, निगेटिव्ह. निगेटिव्ह. आता थोडं वरती गेलो की एक्स कोण आहे रे, एक्स कोण आहे रे. कॉस थिटा. आणि वाय कोण आहे रे. साइन थिटा. साइन थिटा. हा, मग आता आपण कोणाबद्दल डिस्कस करणार आहोत, साइन बद्दल. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सच्या साइन बद्दल. ओके. मग आता इथे मी एक्स ला कोडून काय लिहू शकतो रे, कॉस. आणि ते वाय ला कोडून काय लिहू रे, साइन. मग मला सांगा, साइन आणि कॉस पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय आहेत रे. कॉस पॉझिटिव्ह अँड साइन पण पॉझिटिव्ह. मग टॅन पण काय येणार रे, पॉझिटिव्ह. शाबास. हे जर तिन्ही पॉझिटिव्ह असतील तर यांच्या सोबतचे बाकी 3, साईनच्या सोबतचा असतो कोसेक, टॅनच्या सोबतचा असतो कॉट आणि कॉसच्या सोबतचा असतो सेक. ते पण काय असतील, पॉझिटिव्ह. म्हणजे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन व्हॉट, फर्स्ट क्वाड्रंट. समजलं का. येस सर. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स काय आहे, निगेटिव्ह. एक्स म्हणजे कोण, कॉस. वाय काय आहे, पॉझिटिव्ह. वाय म्हणजे कोण, साइन. बरोबर ना. इथे लिहितो मी साइनला, साइन इज पॉझिटिव्ह. बरोबर, चालेल ना असं लिहिलं तर. हो सर. साइन पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह. मग यांचा मित्र टॅन, तो पण काय असेल रे, निगेटिव्ह. निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह इज व्हॉट, निगेटिव्ह ना. निगेटिव्ह.
मग सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त कोण पॉझिटिव्ह असणार? फक्त साईन पॉझिटिव्ह असणार. ओके, इथे लिहितो मी, फक्त साईन पॉझिटिव्ह असणार. मग साईन म्हणजे सेकंड क्वाड्रंट. आपण याला असं म्हणत चालू, तुम्हाला लक्षात येईल. पहिला क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? सबका इलाका है. आलं का लक्षात? फर्स्ट क्वाड्रंट किसका इलाका है? सिर्फ साइन का, नहीं, फर्स्ट क्वाड्रंट सबका, सबका इलाका है, क्योंकि सब लोग फर्स्ट क्वाड्रंट में कैसे है? पॉजिटिव. आलं लक्षात? सेकंड क्वाड्रंट किसका इलाका है? साइन का, शाबाश. थर्ड क्वाड्रंट कडे वळलो. एक्स म्हणजे काय रे? कॉस. आणि Cos. वाय म्हणजे काय रे? साईन. मग साइन, आपण असं लिहू शकतो का? साईन पण निगेटिव्ह, कॉस पण निगेटिव्ह. तर यांचा तिसरा मित्र तो पण काय असेल? निगेटिव्ह, कसं काय निगेटिव्ह ताई? तो असेल पॉझिटिव्ह, कारण निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह दोन्ही कॅन्सल होऊन जातील, तर काय होईल तो? पॉझिटिव्ह, म्हणजे थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? टॅनचा. आलं लक्षात? हो सर. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये आलो. साईन कोण आहे? साईन आहे निगेटिव्ह, आहे ना, वाय. आणि कॉस काय आहे? पॉझिटिव्ह, एक्स. पॉझिटिव्ह. मग यांचा मित्र टॅन काय असेल रे? निगेटिव्ह, निगेटिव्ह. मग हा कोणाचा इलाका आहे? कॉसचा. कॉसचा इलाका आहे. समजलं का? हो आलं का लक्षात? सर. आता मी पहिल्यापासून प्रश्न विचारतो, मला उत्तरं द्यायची. फर्स्ट क्वाड्रंट किसका इलाका है? सबका, सबका. सबका इलाका है. शाबाश. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस आर पॉजिटिव. सेकंड क्वाड्रंट किसका इलाका है? कॉस, साइन का, साइन. थर्ड क्वाड्रंट किसका इलाका है? टैन का, टॅन. फोर्थ क्वाड्रंट किसका इलाका है? कॉस का, हा, आता मला तुम्ही हे लक्षात कसं ठेवणार ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट क्वाड्रंट सबका इलाका आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का की कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह? नो सर. नाही, सगळेच्या सगळे पॉझिटिव्हच असणार. बरोबर? हो. हो सर. सेकंड क्वाड्रंट एस नी लक्षात ठेवायचं. एस स्टँड्स फॉर व्हॉट? सेकंड क्वाड्रंट. आणि एस स्टँड्स फॉर व्हॉट? साईन. आलं लक्षात? यस सर. थर्ड क्वाड्रंट, टी स्टँड्स फॉर व्हॉट? थर्ड क्वाड्रंट. आणि टी स्टँड्स फॉर व्हॉट? टॅन. है ना? एस वरून साईन पण येतो, एस वरून सेकंड पण येतो, म्हणून लक्षात ठेवायचं सेकंड क्वाड्रंट साईन. आलं लक्षात? टी वरून थर्ड क्वाड्रंट येतो, टी वरून टॅन पण येतो, म्हणजे टी कशासाठी? थर्ड क्वाड्रंट टॅन साठी. ठीक आहे. आता सी साठी कसं लक्षात ठेवणार रे? सी कशासाठी येतो? कॉस साठी, है ना? मग सी स्टँड्स फॉर, जसं एस स्टँड्स फॉर सेकंड क्वाड्रंट, टी स्टँड्स फॉर थर्ड क्वाड्रंट, सी स्टँड्स फॉर कसं लक्षात ठेवणार? सी स्टँड्स फॉर चौथा क्वाड्रंट. यस सर. है ना? ASTC ट्रिक. हा, सी स्टँड्स फॉर व्हॉट? चौथा क्वाड्रंट. बरोबर की नाही? बरोबर सर. एस फॉर साईन सेकंड, टी फॉर टॅन थर्ड, सी फॉर कॉस, सी फॉर चौथा क्वाड्रंट. And A for first quadrant. ए फॉर First. ऑल. ए फॉर ऑल ना? Yes sir. All first quadrant. ऑल फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, मला उत्तर द्यायचं. कोणाला विचारू प्रश्न? तुम्ही म्हणा, मला विचारा सर. अरे म्हणा ना कोणीतरी. कोणीतरी म्हणा. सर मला विचारा. तू कोण आहे? सुषमा. सुषमा, मला सांग बाळा, फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? All. थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? Tan. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? Cos. आणि Second सेकंड क्वाड्रंट sign. कोणाचा? बरोबर, शाबाश. आता मी प्रश्न विचारणार मोक्षदाला. मोक्षदा आहे का क्लासमध्ये? आहे सर. मोक्षदा, मला सांग भाऊ, फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा आहे?
काय सर डबल विचारा. फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? ऑलचा. शाबास. ऑल मध्ये कोण कोण येतात? सर आवाज येत नाही बरोबर. मी म्हटलं ऑल मध्ये कोण कोण येतात? ऑल म्हणजे काय? सर्व. 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 ऑल म्हणजे सर्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. आता मला सांग मोक्षदा, चौथा क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? कॉसचा. थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? टॅनचा. व्हेरी गुड. सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? सायन्सचा. व्हेरी गुड. ज्ञानेश्वर, येस सर. ज्ञानेश्वर मला सांग बाळा, सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? सायन्सचा. सायन्सचा. थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? थर्ड क्वाड्रंट. टी स्टँड्स फॉर थर्ड. टी फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये टी फॉर टॅन. नंतर मला सांग चौथा क्वाड्रंट कोणाचा आहे रे बाळा? कॉस. कॉसचा. शाबाश. म्हणजे आलंय का तुमच्या लक्षात सगळ्यांच्या? अनुष्का आहेस का तू का गेली? आहे सर. अनुष्का विचारू का मग तुला? हा. मला सांग बाळा, सेकंड क्वाड्रंट कोणाचा आहे? सायन्स. थर्ड क्वाड्रंट कोणाचा आहे? 10. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा आहे? कॉस. व्हेरी गुड. आता हे जे मी तुम्हाला विचारतोय कोणाचा आहे कोणाचा आहे, तर याचा अर्थ काय आहे की हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या क्वाड्रंट मध्ये काय असणार? पॉझिटिव्ह. ठीक आहे. हो या सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू या क्वाड्रंट मध्ये काय येणार? नेहमी पॉझिटिव्ह. बाकी दुसरे या क्वाड्रंट मध्ये काय असतील? नेगेटिव्ह. ठीक आहे. साइन आणि त्याचा भाऊ, साइनचा भाऊ कोण असतो? कोसेक. हे लक्षात ठेवा, भावाभावांची जोडी. ठीक आहे. साइनचा भाऊ कोण असतो? कोसेक. कॉसचा भाऊ कोण असतो? सेक. सेक. आणि त्यांचा भाऊ कोण असतो? कॉट. कॉट. ठीक आहे. असे तिघा जोडे भाऊभाऊंची जोडी लक्षात ठेवू आपण. साइनचा भाऊ कोसेक, कॉसचा भाऊ सेक आणि टॅनचा भाऊ कॉट. कॉट. आपण ह्या तिघांसाठीच लक्षात ठेवायचं. हे तिघ जसे असतील तसेच त्यांचे भाऊ पण असतील. मग आता मला सांगा, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह तर त्याचा भाऊ पण पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. त्याचा भाऊ कोण आहे? साइनचा भाऊ कोण आहे? कोसेक. 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 मग साइन आणि कोसेक हे दोन पॉझिटिव्ह असतील. आपण फक्त साइन कॉस टॅन करताच लक्षात ठेवू. ऑटोमॅटिकली त्यांचे भाऊ जे असणार कोसेक, सेक आणि कॉट, त्यांच्या करता पण आन्सर येणार. आलं का लक्षात? हो सर. ठीक आहे. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिले कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो. उद्या आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ अँगल्स बघू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की याच्या पुढे काय करता येतं. ओके. ओके का? ओके सर. ओके सर. ओके So सर. shall we stop here today? यस सर. आपण मुद्दाम काही गोष्टी इंग्लिश मध्ये बोलण्याचा ट्राय करत जाऊ. चालेल का? ओके हो सर. सर. म्हणजे हो, आपली इंग्लिश पण इम्प्रूव्ह होईल. काय वाटतं तुम्हाला? हा सर. यस सर. So shall we stop here today? स्टॉप सर. ओके सर. Okay. Are you guys? Can you please switch on your camera? Everybody.